नवीन वर्ष सुरू होतंय आणि अनेक संकल्प, अनेक निश्चय केले जात आहेत। यामध्ये तुम्ही गुंतवणुकीसाठी सुद्धा संकल्प केलेले असतील। गुंतवणूक कुठे करायची, ती कशी करायची याबाबत माहिती देणारे व्हिडिओ पैसा पाणीवर सातत्याने येत राहतात, इथून पुढे सुद्धा येत राहतील। परंतु आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे आणि खास आहे। आज मी तुम्हाला 5 असे नियम सांगणार आहे जे फायनान्शियल फ्रीडम मिळवण्यासाठी तुमच्या खूप कामी येतील। तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर 2024 पासून हे 5 नियम तुम्ही पाळायला नक्की सुरुवात करा। हा व्हिडिओ तुमची 2024 ची एक नवी सुरुवात समजा। यातल्या प्रत्येक गोष्टीला तुम्ही सिरियसली घ्या, बदल नक्की घडेल। बाकी असे व्हिडिओ बनवताना आम्हाला भरपूर रिसर्च करावा लागतो, कधी-कधी 2-2, 3-3 दिवस खर्च होतात। त्यामुळे या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग सुरुवात करूयात। पहिला नियम आहे तो म्हणजे हर्ड मेंटॅलिटी पासून सावध राहा। हर्ड मेंटॅलिटी म्हणजे क्राउड मेंटॅलिटी। याचा अर्थ काय तर तुम्ही लहानपणी एक गोष्ट ऐकली असेल, या गोष्टीमध्ये मेंढ्या एकमेकांना फॉलो करत जातात। पुढे एका मेंढीने दरीत उडी मारली तर तिच्या मागे इतर मेंढ्या सुद्धा ज्या असतात त्या दरीत उडी मारताना दिसतात। या गोष्टीचा अर्थ तुम्हाला समजला असेल तर तुम्हाला हर्ड मेंटॅलिटी म्हणजे काय ते समजून सांगण्याची गरज नाही। हर्ड म्हणजे काय तर प्राण्यांचा कळप। त्या कळपातील प्राणी एकमेकांच्या गोष्टी फॉलो करत असतात। आपण जगत असताना सुद्धा बऱ्याचदा मेंढ्यांसारखंच वागत असतो। आपल्या आजूबाजूच्या सगळ्यांनी एखादी गोष्ट केली म्हणजे आपण सुद्धा ती केलीच पाहिजे असं आपल्याला वाटतं। ती गोष्ट बरोबर आहे की नाही याची शहानिशा आपण कधी करत नाही। बऱ्याच वेळा असं झालं असेल की एखादा स्टॉक तुम्ही केवळ तुमच्या ओळखीचे सगळे लोक जे आहेत ते घेतायत म्हणून तुम्ही घेतलाय, किंवा एखाद्या टेलिग्राम चॅनेलवर सजेस्ट झाला म्हणून तुम्ही स्टॉक घेतला असेल। एखादी गोष्ट हजारो लाखो लोकांना माहिती असेल आणि तुम्हीही तीच गोष्ट करत असाल तर त्यातून तुम्ही पैसे कमवू शकत नाहीत। हा फायनान्सचा एक नियम आहे असं समजा हवं तर। तुम्हाला इतरांपेक्षा जास्त रिटर्न्स मिळवायचे असतील तर इतरांपेक्षा वेगळी स्ट्रॅटेजी तुम्हाला निवडावी लागेल। स्वतः अभ्यास करून एक चांगली गुंतवणूक करायला लागेल। त्यामुळे तुम्हाला पैसे जर कमवायचे असतील तर लोकप्रिय असलेले सल्ले तुम्ही फॉलो करू नका, स्वतःचं वेगळं काहीतरी करा। याचा अर्थ असा नाही की तुम्ही मार्केटमधील टॉपचे स्टॉक निवडू नका किंवा बेस्ट म्युच्युअल फंडामध्ये पैसे टाकू नका, परंतु तुम्ही जर इतरांसारखी इन्व्हेस्टमेंट केली तर त्यांचे जेवढे रिटर्न्स आहेत तेवढेच तुमचे राहतील, हे मात्र कायम लक्षात ठेवा। पुढे जायचं असेल तर हर्ड मेंटॅलिटी टाळणं गरजेचं आहे। दुसरा नियम आहे तो म्हणजे इतरांकडून तुम्ही मदत मागायला शिका। ही गोष्ट पैशाच्या बाबतीत तर लागू होतेच, परंतु तुमच्या आयुष्यात सुद्धा लागू होते। आधी पैशाच्या बाबतीत कसं ते पाहूयात। समजा तुम्हाला स्टॉकच निवडता येत नाहीत, शेअर मार्केटमध्ये तुम्ही एक्सपर्ट नाही आहात, अशा वेळी मार्केटमधील एक्सपर्ट लोकांची मदत घेण्यामध्ये काहीच चुकीचं नाहीये। म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करा। काही एक्सपर्ट लोक जे आहेत ते फंडाचं कॅपिटल योग्य स्टॉकमध्ये गुंतवत असतात। दर 3 ते 6 महिन्याला ते स्टॉकची रिबॅलन्सिंग सुद्धा करत असतात। तुम्हाला फक्त दर महिन्याला एक ठराविक रक्कम जी आहे ती त्यांना SIP म्हणून द्यायची असते। तुमची गुंतवणूक मॅनेज करण्याच्या बदल्यामध्ये ते फक्त तुमच्याकडनं एक कॉस्ट किंवा एक एक्सपेन्स रेशो ज्याला म्हणतात तो चार्ज करतात। हा एक्सपेन्स रेशो 0.2% पासून ते 1% पर्यंत असू शकतो। कोणतेही कष्ट न घेता जर तुमची गुंतवणूक होत असेल तर ती कॉस्ट द्यायला काहीच हरकत नाही। शेवटी यातून तुम्हाला गुंतवणुकीसाठी मदत होत आहे। तुमच्या आयुष्यामध्ये ही गोष्ट कशी लागू होते ते आता बघूयात। आपण 2 प्रकारे जीवन जगू शकता। एक तर स्वतः चुका करायच्या आणि त्यातून शिकायचं, किंवा इतरांच्या ज्या चुका आहेत त्यामधनं आपण शिकायचं। लोकांकडनं मदत मागणे याचा अर्थ असा नाही की आपण आळशी आहोत। लोकांना इन्व्हेस्टमेंट बद्दलचे विचार, त्यांचे अनुभव काय आहेत याबद्दल माहिती विचारा, म्हणजे त्यांनी केलेल्या गोष्टी करताना आपण 2 वेळा विचार करू। प्रत्येक गोष्ट आपल्याला कळेल आणि आपल्याला येईलच असं नाही। त्यामुळे आयुष्यामध्ये इतरांच्या मदतीने तुम्ही जर पुढे गेलात तर तुम्ही लवकर पुढे जा। लक्षात ठेवा की हर्ड मेंटॅलिटी फॉलो करणं आणि इतरांकडून मदत मागणं या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत। आपला तिसरा नियम जो आहे तो म्हणजे निगेटिव्ह लोकांपासून लांब राहा। तुमच्या सर्कलमध्ये एक तरी माणूस असा नक्की असतो जो तुमच्या प्रगतीवर तुम्हाला टोमणे मारत राहतो। तुमच्याकडे असा जर एखादा माणूस असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। ही लोक काय करतात की स्वतः तर कधी इम्प्रूव्ह होत नाहीत, मात्र आपल्या बरोबरचा एखादा माणूस प्रगती करत असेल तर त्याला मागे ओढत राहतात। तुम्ही तुमचं बजेट प्लॅन केलं, इन्शुरन्स घेतला, म्युच्युअल फंडामध्ये SIP सुरू केली, हे सगळं करून तुम्ही फायनान्शियली स्टेबल होत असाल
तर तुमच्यावर हसणारी सुद्धा काही लोक असतात. तुम्हाला एखादा जुना मित्र भेटेल की जो म्हणेल, काय राव आपण एकत्र फिरायचो, मजा करायचो, तू तर आता बदलला, आता कायम कामातच असतो वगैरे वगैरे. एवढं कमावतोय तर मजा कर मित्रा असं सांगणारे मित्र तुम्हाला सुद्धा असतील. बिनधास्त मजा करा. पैसे तुमचे आहेत, तुम्ही कष्टाने कमावलेले आहेत. ते तुम्ही तुमच्या स्वतःच्या पद्धतीने खर्च नक्की करू शकता. मात्र निगेटिव्ह लोकांपासून दूर राहा आणि मगच ते खर्च करा. आपला चौथा नियम आहे तो म्हणजे दिखाव्यासाठी पैसे कमावू नका. स्टेल्थ वेल्थ नावाची एक संकल्पना आहे. याचा अर्थ काय? जे लोक खूप श्रीमंत असतात ते आपली श्रीमंती दाखवत नाहीत. श्रीमंत लोकांसाठी पैसा हा दिखावा नसतो. पैसा हा त्यांच्या आयुष्यातील एक नॉर्मल गोष्ट असते. हीच तर श्रीमंत लोकांची खासियत असते. पैशाबद्दल श्रीमंत लोकांचे विचार जे आहेत ते वेगळे असतात. आपण आधी पैसा समजून घेतला पाहिजे. पैसा हा आपल्यासाठी गरजेचा आहे. तुम्ही जर लोकांना दाखवण्यासाठी जास्त पैसे कमवत असाल तर तुम्हाला विचार करण्याची गरज आहे. महागडी गाडी, कायम ट्रॅव्हल करणं, नवीन कपडे सतत खरेदी करणं, नवीन मोबाईल सतत घेणं, हे खर्च तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार करू शकता. मात्र लोकांना दाखवण्यासाठी तुम्ही तुमची सगळी कमाई या गोष्टीवर खर्च करत असाल तर तुम्हाला विचार करण्याची गरज आहे. आधी तुमची ठीकठाक गुंतवणूक करा, इमर्जन्सी फंड तयार करा आणि मगच या गोष्टींवर खर्च करा. समजा तुम्हाला 2 पर्याय दिले. तुम्हाला श्रीमंत व्हायला आवडेल की फेमस व्हायला आवडेल, यापैकी एकच पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. तर तुम्ही काय निवडाल? 90% लोक श्रीमंत होण्याचा पर्याय निवडतील. का? तर आधी तुमची फायनान्शियल कंडिशन महत्वाची आहे. बाकी गोष्टी त्यानंतर येतात. लोकांना दाखवण्यासाठी पैसे कमावणं हा गरीब होण्याचा एक सर्वोत्तम मार्ग आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यामुळं स्टेल्थ वेल्थ ही कन्सेप्ट लक्षात ठेवा. पैसा आपल्याला दाखवायचा नाही तर त्याचा स्वतःसाठी उपयोग करून घ्यायचा आहे. आपला 5वा नियम आहे तो म्हणजे नॉलेज इतकंच महत्व फोकसला आहे. सध्या ज्ञान मिळवणं ही फार अवघड गोष्ट राहिलेली नाही, परंतु जगामध्ये प्रचंड डिस्ट्रॅक्शन आहे. तुम्ही जर फोकस ठेवून एखादं काम करत असाल, डिसिप्लिन पाळत असाल तर तुम्ही ऑलरेडी भरपूर लोकांच्या पुढे गेलेले आहात. सध्या जगामध्ये भरपूर संधी आहेत, पैसे कमावण्याचे भरपूर मार्ग तयार झालेले आहेत, परंतु लोक आता विचलित झालेले आहेत. त्यामुळं एकाच गोष्टीवर फोकस ठेवून प्रचंड काम करण्याची गरज आहे. पैसा कमवण्यासाठी फार काही करायचं नाहीये. स्वतःला फक्त काही सवयी तुम्हाला लावून घ्यायच्या आहेत. त्याची तुम्हाला गरज आहे. त्या म्हणजे बजेट करणं, नियमित गुंतवणूक करणं आणि फोकस ठेवून काम करणं. त्यामुळं नवीन वर्षामध्ये आपल्या कामावर प्रचंड फोकस करण्याचा संकल्प करा. जगामध्ये संधी अजिबात कमी नाहीत, तर फोकसची कमी आहे. शेवटी जगामध्ये ज्या गोष्टीची कमी आहे तीच जर तुमच्याकडे असेल तर पैसा अल्टिमेटली तुमच्याकडे येणारच आहे. त्यामुळं फोकस्ड राहा. तर हे होते 5 महत्त्वाचे नियम. 6वा आणि अतिशय महत्त्वाचा नियम आता मी तुम्हाला सांगतोय. तुम्ही जर व्हिडिओ आतापर्यंत पाहिला असेल तर पैसा पाणी चॅनेलला न चुकता सबस्क्राईब करा, कारण असे व्हिडिओ फार जास्त ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार नाही. बाकी आजसाठी इथेच थांबूयात. पाहत राहा पैसा पाणी.